कलेक्टरला आपण त्यावेळेसच निवेदन देऊन सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा करा आणि मुख्यमंत्र्याची या शिष्टमंडळाची भेट घालून द्या। आणि त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी पण सांगितलं की आजच मी बोलतोय त्यांच्याशी आणि त्यानंतर आपण कमिशनर मॅडमकडे गेलो। कमिशनर मॅडमला पण सांगितलं। हॅलो फोन कलेक्टर ऑफिस नंतर आपण कमिशनर मॅडमकडे आलो। त्यांना पण आपण तेच सांगितलं की त्यावेळेस आपल्याबरोबर शिरवा साहेब होते, फस्कर साहेब होते, आपले खासदार साहेब होते, त्याच्यानंतर आपले डहाणूचे आमदार आपले निकोले साहेब होते। या सगळ्यांनी मिळून तिथं त्यांना सांगितलं की याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्याची चर्चा करणं गरजेचं आहे, कारण सामान्य प्रशासन ज्याने ऑर्डर काढली आपल्या स्टेची ते तिथं त्यांच्याचकडे आहे आणि त्याच्यासाठी आपण 20 तारखेपर्यंत त्यांना म्हणजे अल्टिमेटम दिलं होतं, मुदत दिली होती, परंतु 20 तारखेपर्यंत काही झालं नाही। म्हणून आज 21 तारीख आहे। 21 तारखेला आपण संबंध महाराष्ट्रामध्ये आवाहन केलं होतं की त्या मुलांना, आपल्या मुलांना आपल्या हक्काची नोकरी ही मिळाली पाहिजे। जे थांबवलेलं आहे ते ताबडतोब त्यांनी चर्चा करून आणि खुलं केलं पाहिजे, बंदी खुली केली पाहिजे आणि त्या ठिकाणी पेशा क्षेत्रामध्ये ही नोकर भरती झाली पाहिजे। त्यांनी काहीच केलेलं नाही, त्यांना याच्याबद्दल काही वाटलंच नाही आणि म्हणून आजपर्यंत ते थांबले होते। आता वळवीने फोन केला होता, म्हटलं काय चाललंय, तर म्हणे आता ते 2-4 दिवसात बसणार आहेत आणि तिकडून काहीतरी चर्चा आपल्या सचिव पातळीवरती होणार आहे आणि काहीतरी निर्णय होणार आहे। हे काहीतरी निर्णय तुम्ही ध्यानात ठेवू नका, सचिव पातळीवरती काही होत नाही। हे मुख्यमंत्र्याच्या बैठकीमध्ये निर्णय झाला आणि कॅबिनेटमध्ये निर्णय झाला तर होईल। हे पॉलिसी मॅटर आहे, हे सचिव काहीच करू शकत नाही। तुम्ही ते विनाकारण त्यांना बळी पडू नका। तुम्ही 7 फेऱ्या मारलेल्या आहेत याच्या अगोदर, सर्व झिरवा साहेब तुमच्या बरोबरच होते साक्षीला आणि मुख्यमंत्र्यांच्या कडे नेऊन भेटवतोय। अजून त्यांच्या बरोबर काहीच अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, तुमच्या एक पण शब्द पुढे निघालेले नाही। ही गोष्ट बरोबर की नाही? एक पाऊल पुढे पडलेलं नाही प्रगतीचं तुमचं। आणि आता काय झालंय, आता कोणी येऊन तुम्हाला बावळ्या मारेल, इथं मंत्री पण एखाद्या वेळेस येतील, तुम्ही सोडून द्या, आमच्यावर विश्वास ठेवा। हा एक मंत्री निर्णय घेणारा नाही आहे, याच्यावरती रितसरपणे आता आदिवासींच्या बाबतीमध्ये जे काही शेड्यूल 5 आणि 6 मध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या अधीन राहून आपल्या आदिवासी भागाचा विकास झाला पाहिजे, त्याचाच भाग म्हणून इथं जनरल भरत्या होत्या। ह्या आता जनरलमध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या भरत्या होत्या, त्यात आपल्या पण होत्या, रिझर्वेशनच्या पण होत्या, परंतु नेमक्या आपल्या बाजूला केल्या, बाकीच्या चालू करून दिल्या। आणि म्हणून आपल्याला ह्यावेळेस हे ठाकूर कोण आहे हा कोणीतरी त्याच्या डोक्यात आलं ना रिट पिटिशन केलं असा भाग नाही आहे, हे करायला लावलेलं आहे, हे जाणून बुजून ठरवलेलं गोष्ट आहे। आणि म्हणून आपण सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की एवढ्या आदिवासी समाजाला कुठेतरी बाजूला फेकायचं काम हे सगळे मिळून करतात आणि ते जर थांबवायचं असेल तर तुम्हाला शेवटपर्यंत लढाईची अत्यंत तीव्रता वाढवावी लागेल। तुम्हाला आम्ही शब्द दिला होता, ही गोष्ट बरोबर की नाही? संबंध आदिवासी क्षेत्रामध्ये 21 तारखेपासून आंदोलन सुरू होईल। आज आंदोलन सुरू झालेलं आहे, म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये कळवणमध्ये बंद आहे, प्रांत ऑफिस पण बंद आहे, तहसील ऑफिस, बीडीओचं ऑफिस बंद आहे, रस्ता बंद आहे। सुरगाण्याला तर सगळे शाळा बंद आहेत, शाळेमधली मुलं आंदोलनामध्ये आहेत। पेठमध्ये बंद आहे, त्र्यंबकेश्वरमध्ये हर्सूल आणि ठाणापाडा बंद आहे। त्र्यंबकेश्वरला धार्मिक स्थळ आहे म्हणून तिथं आपणही पण विचार केला, काही लोक लांब लांबून येतात, तिकडे काशी वगैरे, तिकडे उत्तर प्रदेश तिकडून येतात, नको अडचण तर सध्या तरी। परंतु दिंडोरी पूर्ण बंद आहे, तहसील ऑफिस बंद आहे, पोलीस स्टेशन बंद आहे, बीडीओचं ऑफिस बंद आहे। रस्त्यावरती दिंडोरीच्या गावातच पालखेड फाटा जो आहे तो तिथं आंदोलन चालू आहे, ते बंद आहे। आपल्या चांदवडच्या गावाजवळ हायवे बंद आहे,
इकडे आपण याला इगतपुरीमध्ये घोटीला करायला लावलं होतं. घोटीचा पण हायवे होता. कदाचित त्यांनी थोडा वेळ केला असेल प्रातिनिधिक स्वरूपाचं प्रतिकात्मक, परंतु त्याच्यानंतर ते बंद आहे वाटतं. आणि म्हणून इथं आज आपल्या जिल्ह्यामध्ये 7 तालुक्यामध्ये आंदोलन अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे. आणि अशाच प्रकारचं साक्री बंद आहे, नवापूर बंद आहे, नंदुरबारचा काही भाग बंद आहे. उद्या परवापासून ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा पूर्णपणे बंद होणार आहे. नॅशनल हायवे जो पश्चिम हायवे आहे तो पण बंद होणार आहे. आणि म्हणून ही गोष्ट तुम्ही असं कधी समजू नका. तुमच्या तर मुलं आहेत ते काय फार राजकीय म्हणजे फार आहेत अशातला पण भाग नाही. राजकीय पॉलिसी समजणारे आहेत असं पण नाही आहे. आणि म्हणून कोणी येऊन तुम्हाला जर उलटं पालटं सांगितलं की काय तुम्ही बसला तिकडे तुमचा फायदा वेगळेच घेऊन राहिले, आंदोलन सुरू झालंय, तुमचं आंदोलन तुमच्या नोकरीसाठी आहे आणि नोकरी तर आम्ही देणार आहोत. काही वेळेस तुमचा बुद्धी म्हणजे भेद होऊ शकतोय. आणि त्यामुळं तुम्हाला जर वाटलं की हे बरोबर बोलतात, परंतु तशी गोष्ट नाही आहे. याच्यामध्ये जोपर्यंत तुमच्या हातामध्ये ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत कोणी खरं मानू नये. हे लबाडाचं आमंत्रण जेवणाचं जोपर्यंत जेवण मिळत नाही तोपर्यंत खरं मानायचं नाही. बरोबर की नाही? मराठीत म्हण आहे, लबाडाचं आवतण जेवण प्रत्यक्ष मिळाल्यापर्यंत कोणी खरं मानू नये. तसं हे सरकार लबाडच आहे. हे तुम्हाला काही सांगेल, आतापर्यंत पिकवायचं काहीच कारण नाही. आता जर कोणाला वाटत असेल की आता देणार आहेत तर हे देणार आहेत, आता एकदम झटक्यात कसं काय देणार आहेत? काहीतरी प्रक्रिया झाल्यानंतरच देतील ना. एवढी सोपी गोष्ट नाही आहे तुम्हाला नोकऱ्या द्यायची. नोकऱ्या देताना पैसे पण त्याच्या पाठीमागून द्यावे लागतात. ही जे लाडकी बहिणीला देऊन राहिले डोळ्यासमोर आहे, तुम्हाला इलेक्शनचं वगैरे नाही, तुम्हाला परमनंट ऑर्डर मिळणार आहे. आणि परमनंट ऑर्डर देण्यासाठी त्यांना कायद्याच्या चाकोरीतून जावं लागणार आहे, कायद्याप्रमाणे जावं लागणार आहे. आणि कायद्याप्रमाणे जायचं असेल तर त्यांना सगळ्या ज्या आपल्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पुऱ्या करूनच तुम्हाला नोकरीची ऑर्डर द्यावी लागेल. आणि म्हणून मी मुद्दाम इथं आलोय पाहायला तुमचं, कारण काल आपल्या जॉनीने सांगितलं होतं की आम्ही मोर्चा घेणार आहोत. त्याला मी सांगितलं पहिला मोर्चा कलेक्टर ऑफिसवर घ्या, नंतर मग कमिशनर ऑफिसला. तिथं पण एकदा निवेदन द्या की आजपासून आमचं आंदोलन सुरू झालं. खरं आंदोलन आतापासून सुरू झालं. हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक आदिवासी भागामध्ये सुरू झालेलं आहे. त्याच्यात पक्षभेद विरहित झालेला आहे. ह्याच्यामध्ये कुठल्या अमुक पक्षाची फार मोठी पुढे चालती आहे अशातला पण भाग नाही. सगळ्याच पक्षाचे लोक त्याच्यामध्ये सामील आहेत. सगळी मुलं आहेत त्याच्यामध्ये, काही ठिकाणी शाळा बंद करून त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळं हे आंदोलन जे आहे हे खरं आदिवासींचं आंदोलन आहे. ज्या आदिवासीला आतापर्यंत समाजाने पिळत ठेवलं, बाबासाहेबांच्या शेड्यूल 5 आणि 6 मध्ये याच्यामध्ये खास सवलती देऊन आपला आदिवासी आणि दलित उडारलेल्या समाजाच्या बरोबरीने आणायचा असेल तर त्यांना खास सवलती दिल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यासाठी शेड्यूल 5 आणि शेड्यूल 6 आणि आपल्या शेड्यूल कास्टसाठी वेगळं सेक्शन आहे. तर हे सगळं केलं याच्यासाठी की आपली सुद्धा लेवल त्या आपल्या पुढारलेल्या समाजाबरोबर गेली पाहिजे. एक गोष्ट तुम्ही पण लक्षात ठेवली पाहिजे, आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या नंतर महाराष्ट्रात राज्य कोणी केलंय? प्रत्येक ठिकाणी सरदार मराठे होते, राजे मराठे होते. शिवाजीच्या नंतरचा काळ जर तुम्ही पाहिला तर आतापर्यंत सर्व मराठ्यांच्या ताब्यातच महाराष्ट्र होता. आताही पाहिलं तर 27 मंत्री मराठा समाजाचे आहेत. पण मराठा समाज मंत्रीपदावर गेला म्हणून सगळेच श्रीमंत आहेत असं कोणी डोक्यात ठेवता कामा नये. हजारो लोक गरीब आहेत, शेती करतात, कर्जात बुडालेले आहेत, आत्महत्या करणारे आहेत मराठा लोकांचे. आणि म्हणून जरांगे पाटलाला जो लोकांचा पाठिंबा मिळतोय तो अशा प्रकारच्या दिनदुबळ्या मराठा जो समाज आतापर्यंत गरिबीमध्ये खितपत पडलेला आहे तो जरांगे पाटलांच्या बरोबर आहे. आणि आज जरांगे पाटलाची मागणी जी आहे ती कायदा बदला आणि आम्हाला सुद्धा ओबीसीचं रिझर्वेशन द्या, ही मागणी त्यांची आहे. आणि तो कायदा बदलल्याशिवाय मिळत नाही. आपले कायदे रेडी आहेत, आपले तर कायदे रेडी आहेत, त्या कायद्याची फक्त अंमलबजावणी करा एवढीच आपली मागणी आहे. पण सरकार जोपर्यंत आपला रट्टा बसत नाही तोपर्यंत सरकार हे काही करणार नाही. आणि म्हणून आता जे सुरू झालेलं आहे, जे आपण महाराष्ट्रामध्ये आदिवासींचा हा जो काही एकंदरीत आंदोलनाचा कॉल दिलेला होता
तो तुमच्यामुळं मिळालेला आहे. लोकांपर्यंत तुमचा संदेश गेलेला आहे आणि तुमच्यामुळं संबंध महाराष्ट्रामध्ये लोक जिथं तिथं तालुक्याच्या पातळीवरती रस्त्यावरती आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत. आज तरी मला वाटतंय कित्येक हजार लोक आज रस्त्यावरती आहेत आणि ते तुमच्यासाठी संध्याकाळी सुद्धा मुक्कामाला आहेत. कोणी अशा प्रकारचं कोणी डोक्यात पण ठेवता कामा नये. कोणीतरी मंत्री येईल, कोणीतरी मोठा माणूस येईल. तुम्ही पाहिलं इथं त्या दिवशी 12 तारखेलाच इथं लोक जमले तर प्रत्येकाला वाटलं की आपण जाऊन तिथं जरा लोकांना भाषण दिलं पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे. सरकार तर आमचंच आहे, आम्ही तुम्हाला याच्यामध्ये मार्ग काढून देऊ. तर मार्ग काढून देता देता इथं मुलांना 1 तारखेपासून आज तारीख 21 उजाडलेली आहे. 21 दिवस ही मुलं इथं बसलेली आहेत. तोपर्यंत मध्ये कोणालाही आठवण झाली नाही मुलांची. आणि म्हणून आज आपण कोणी आलं त्याला एवढं सांगा की आपल्या जे उपोषणाला बसलेले त्यांच्या कृती समितीतले प्रतिनिधी, त्याचबरोबर हे संबंध आंदोलन करणारे लोक आहेत, त्या लोकांमधले प्रतिनिधी यांच्याबरोबर मुख्यमंत्री साहेबांची, तिथल्या प्रधान सचिव आणि जे सामान्य प्रशासनाचे सचिव यांची आणि संबंधित मंत्र्यांची बैठक होत नाही, तिथं निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची चर्चा करणार नाही. नाही तर आपल्यामधलेच काही हुशार लोक आहेत, ते म्हणतील ठीक आहे, काय पुढाऱ्याला काय बोलवायचं, आपण तरी चर्चा करू, आपला प्रश्न आहे. ही गोष्ट बरोबर की नाही? आणि चर्चा करायला जाल तुम्हाला उलट पालट करून अजून परत ह्याच तंबूमध्ये पाठवतील. तेव्हा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला सगळ्यांना मिळून तुमचे प्रतिनिधी, अनुभव असलेले काही आपले हिरवाळ साहेबासारखे लोकप्रतिनिधी जे पदावरती तिथं आहेत, सरकारमध्ये आहेत, आपले आमदार आहेत, खासदार आहेत, 4 खासदार आहेत, पण 27 आमदार आहेत, त्या सगळ्यांना विश्वासात घ्यायचा आहे आपल्याला. सगळ्यांच्या समोर जरी चर्चा झाली तर फारच चांगलं. पण जे येतील ते, ज्याच्याबद्दल तुम्हाला कळवळ आहे, तुमच्याबद्दल त्यांना कळवळ आहे, ते लोक येतील तुमच्याबरोबर, त्या शिष्टमंडळामध्ये येतील, चर्चा करतील, काहीतरी मार्ग निघाला तर चांगलं होईल. अशा विचाराचे लोक असतील तर ते नक्कीच येणार आहे. ह्या सगळ्यांच्या समोर जो निर्णय होईल तो खरा निर्णय होईल आणि तो निर्णय तुमच्यासाठी तात्पुरता नको, तो परमनंट असला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या नोकऱ्या नको, तर आपल्याला कायमची ऑर्डर मिळाली पाहिजे. आणि आपल्या जागा पण रिकाम्या आहेत, ह्या जागा रिकाम्या आहेत. त्याचबरोबर आपली मुलं शिकून तयार झालेली त्या रिकाम्या जागेवरती काम करायला लायक असलेली मुलं आहेत. हे सगळं बरोबर आहे, पण सरकारला ते करायचं नाही आहे. आणि म्हणून सगळ्यांना म्हणजे आता तिकडे तिकडे पाहून आलोय. मी कळवणला गेलो होतो, सुरगाण्याहून सगळं यथास्थित करून कळवणला गेलो, कळवणनंतर दिंडोरीला आलो. आता मी त्र्यंबक आणि पेठला जाऊन आणि नंतर पुन्हा नाशिकला येणार आहे. तेव्हा सगळ्यांना काही कोणाची शंका असेल तर ती पण तुम्ही बोलून दाखवा. आपल्यात गोंधळ राहायला नको. गोष्ट बरोबर की नाही? मी म्हणतो ते पटतंय का तुम्हाला? काही त्याच्यात शंका वाटत असेल तर आताच बोला, नाहीतर आम्ही तिकडे लोकांना सांगायचं की आपलं आंदोलन आदिवासींचं हे चालू आहे आणि तुम्ही इकडे वेगळाच निर्णय घेऊन गाशा गुंडाळून निघून जायचं. म्हणजे जिथं मूळ आहे तेच उखडलं गेलं तर त्या बाहेरच्या आंदोलनाला काही अर्थ नाही. आणि त्यांचा बहुतेक डाव तोच आहे, तुम्हाला कसं तरी करून इथून हा तंबू आवरायला लावायचा आहे. तुमचा तंबू आवरला की बाकीचा आपोआपच आंदोलन थांबतंय. आणि म्हणून तुमची जी काही एकंदरीत आतापर्यंतची मागणी आहे, ही मागणी काय तुम्ही 2 दिवसापूर्वी सुरू केली असं पण नाही. पहिल्यापासून तुम्ही जे नोकरीची इंटरव्ह्यू दिली, तुम्हाला ऑर्डर मिळाली, ऑर्डर मागून घेतली आणि स्टे ऑर्डर देऊन टाकली. अशा प्रकारचा हा जो काही चाललेला एकंदरीत आपल्या आदिवासींच्या बद्दलचा एकंदरीत डाव आहे, हा तुम्ही आतापर्यंत पाहिलेला आहे. आणि म्हणून सगळ्या मुलांना, मुलींना माझी सूचना आहे की खऱ्या अर्थाने आपल्याला खरं तर हे तुमचं निमित्त आहे, हे तुमचं निमित्त आहे. पण आदिवासीचा पेसा कायदा, आदिवासीचं शेड्यूल 5 आणि 6 याच्यामध्ये ज्या सवलती आहेत, आदिवासींसाठी योजना आहेत, आदिवासींसाठी अधिकार आहे, तो अधिकार आपल्याला मिळाला पाहिजे. या तुमच्या चर्चेबरोबर हे पण आपल्याला चर्चा करायची आहे. कशी तरी तुम्ही शिकलेली पुढे आलेली मुलं आहात,
पण तुमचे जे काही लहान भाऊ आहेत किंवा अजून आपले पुतणे वगैरे असतील घरी, त्या मुलांना 4थी पर्यंत एखाद्या शाळेमध्ये म्हणजे 30 मुलं आहेत, 4थी पर्यंत आहे, एकच मास्तर आहे, एकदम ज्ञानी मास्तर. 1 ते 4च्या मुलांना 30 मुलांना तोच ब्रह्मज्ञान शिकवतोय. 1ली ते 8वी पर्यंत 2 मास्तर आहेत आणि ते 2 मास्तर 8वीच्या वर्गापर्यंत शिकवतात. ही आपली शोकांतिका आहे. आणि म्हणून त्याच अवस्थेमधून तुम्ही आलेले आहात. कोणी आश्रममध्ये शिकला, कोणी जिल्हा परिषदच्या शाळेमधून शिकला, कशी तरी वाट काढत तुम्ही ग्रॅज्युएट झाले, कोणी 10वी 12वी पास झाला, ज्या नोकऱ्या आहेत त्या लायकीचा झाला. पण तुम्हाला आता ते लायकीचा झाल्यानंतर तुम्हाला नोकरी नाही. म्हणजे एका बाजूला शाळेमधल्या मुलांना शिक्षण नाही, शिकून कसा तरी पुढे आला त्याला नोकरी नाही. आपल्या आदिवासीसाठी हे पेसासारखी योजना, पेसासारखा कायदा, हे करून उपयोग काय आपला? आणि म्हणून तो पेसाची अंमलबजावणी सरकारने करावी. आणि आम्ही पण म्हणतोय की हे फक्त त्रिपुरा राज्यामध्ये पूर्वी झालेलं आहे. त्रिपुरा राज्यामध्ये जे पूर्ण तालुके आदिवासी आहेत त्याची पूर्ण स्वायत्त पंचायत समिती त्याची झालेली आहे. तिथं जिल्हा परिषदचा अधिकार चालत नाही. तिथं पंचायत समितीचाच सर्व प्लॅन तयार होतोय आणि पंचायत समितीचेच लोक तो प्लॅन राबवतात. त्याला पैसे गव्हर्नमेंटने द्यायचे, केंद्र सरकारने द्यायचे. ही फक्त योजना तिथं राबवली गेलेली आहे. देशामध्ये अजून दुसरं राज्य कोणतंही नाही. आणि म्हणून ज्या पेसा कायद्याचा आणि शेड्यूल 5 आणि 6 मध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी आमच्याकडे पण लागू कराव्यात, ही मागणी आता आपल्याला रेटावी लागणार आहे. ती जर रेटली तर तुमच्या नोकऱ्या आपोआपच मिळून जाणार आहेत. त्याला कुठल्याच प्रकारचं नाही, कारण 12,500 तर आपण हाकलून दिलेले लोकांच्या जागा रिकामे आहेत, आदिवासीच्याच आहेत त्या. त्याच्यानंतर आता जे काही भरत्याची त्यांनी जाहिरात दिली त्याच्यामध्ये हजारो लोकांच्या भरत्या आदिवासी क्षेत्रामधल्या आहेत, परंतु भरायला मात्र सरकार तयार नाही. आणि म्हणून सगळ्यांना माझी सूचना आहे की हा जो प्रश्न आता आपण सुरूच केलेला आहे, लढाईला तोंड फुटलेलं आहे. ही लढाई जोपर्यंत आपल्या बाजूने निकाल लागत नाही, आपला विजय होत नाही, तोपर्यंत आपल्या ह्या लढाईचं शस्त्र आता म्यान करायचं नाही. समजलं सगळ्यांना? तशी तयारी सगळ्यांची आहे. म्हणूनच आम्ही पण निर्णय घेतला. आणि म्हणून तुम्ही याच्या पुढे इथं पण शांत बसायचं कारण नाही. आपण सुद्धा इथून ह्या कमिशनर ऑफिसला जायचं आहे. कोणीतरी त्या यांनी वळवीनेच मला सांगितलं. म्हटलं कलेक्टर ऑफिसवरती तुम्ही गेले तर? हा गेलो होतो म्हणे. मग म्हटलं तर निवेदन दिले म्हणे. म्हटलं मग तुम्ही कमिशनर ऑफिसला जाऊन आणि तिथं आता तुमचा इथला तंबू उभा राहायला पाहिजे नाही ना, तिथं फार पोलीस बंदोबस्त. म्हटलं तू कुठे राहायस? तर म्हणे मी ठाण्याला आहे. मग तिथून काय पाहतो काय आकाशवाणी? म्हणजे आपले पण नेते अशा प्रकारे जर करत असतील तो इथं नाहीच आहे. आणि तिथं आता आम्ही पाहिलं एक पोलिसाचं कुत्र पण नाही आहे. तर मला वाटतंय की आपण आंदोलन ग्रामीण भागामध्ये तीव्र होत आहे, त्याची तीव्रता वाढवण्याची जबाबदारी आपली पण आहे. आणि ते आपल्याला दोन्ही बाजूला सायलेंट म्हणजे सिमिलरली बॅलन्स ठेवून हे दोन्ही बाजूचं आंदोलन एकाच बरोबर हे कसं महाराष्ट्रव्यापी होईल त्या दृष्टिकोनातून पावलं उचलायचं आहेत. आपलं आंदोलन तीव्र झालं, आपला प्रश्न सोडवायला सोपं होईल. आपलं जर आंदोलन बसलं ते तुमच्या नोकऱ्या, मला वाटतंय की इलेक्शन संपल्यानंतर सुद्धा कोणी विचार करणार नाही. ही गोष्ट तर बरोबर की नाही? आपण ही जी वेळ आहे ही वेळ त्यांच्या पण अडचणीची आहे. हे जर आंदोलन तीव्र झालं, खेडापाड्यांमध्ये आपल्या आदिवासी भागामध्ये गेलं तर याची झळ सरकारला पण बसणार आहे. त्यामुळे त्यांना याच्यावरती विचार करावाच लागेल. केला नाही तर ते तोट्यात जातील. आणि म्हणून आपण दोन्ही बाजूने आपण नफ्यात आहोत. परंतु आपल्यामध्ये जर बुद्धिभेद झाला, कोणीतरी माझ्यासारखा तुम्हाला ब्रह्मज्ञान शिकवून आणि तुमचा ब्रेन वॉश केला आणि सांगितलं त्याने की इथंच बसून बसून किती दिवस झाले 21, काय फरक झाला नाही. मग आपण आता करून देतो ना, तुम्ही चला माझ्याबरोबर चला, पण उपोषण पहिले सोडा. आम्हाला पण आता सांगतात ना हे रस्ता रोको वगैरे बंद करा. तहसीलदार मला म्हणायचा दिंडोरीचा, तुम्ही PSI आपले इन्स्पेक्टर आणि तहसीलदार आले म्हणे, साहेब हे बंद करायला लावा ना म्हणे. म्हटलं का बरं? नाही म्हणे आता झालं ना,
सकाळपासून हे बसलेले आहेत म्हणे. म्हटलं त्रास तुम्हाला होतो का त्या लोकांना? हे सकाळपासून बसलेलं आहे म्हटलं, हे उद्या पण बसणार आहेत. नाही असं नका करू म्हणे. म्हणे मागे घ्यायला लावा. म्हटलं ते तिथं गोल्फ क्लबच्या मैदानामध्ये आदिवासी भवनवरती जे उपोषण करून राहिलेली मुलं, त्या मुलांना तुम्ही नोकऱ्या देणार आहात का? नाही आम्ही कसं देऊ म्हणे. म्हटलं मग तुम्ही बंद कशाला करायला? म्हणून हे जो तो त्याच्या अंगावरचं झटकून टाकायला पाहतोय. म्हणून त्या तहसीलदारला वाटतंय की माझ्या तालुक्यामध्ये असं नको व्हायला, माझं रेकॉर्ड खराब होईल. इन्स्पेक्टरला वाटतंय माझ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असं नको व्हायला, माझं रेकॉर्ड खराब होईल. आणि म्हणून प्रत्येक कर्मचारी अधिकारी हा त्याची कातडी बचावाचं काम चालू आहे आणि त्याचा आपल्यावरती प्रयोग करतील. ते एकदा तुमचं दुखणं एकदा इथून हटलं की त्यांची पण कातडी बसली. म्हणून सगळ्यांना आपल्या आपल्या भागामध्ये तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं, ज्या गावचे तुम्ही आहात, ज्या तालुक्याचे तुम्ही आहात, त्या तालुक्यातील जो कोणी कार्यकर्ते आहेत, जे तुमचे आई वडील आहेत, आई वडिलांचे नातेवाईक आहेत, त्यांचा मित्रपरिवार आहे, ह्या सगळ्यांना फोन करा आणि त्या त्या तालुक्यामध्ये जिथं आंदोलन चालू झालं असेल तिथं तुम्ही जाऊन सामील व्हा म्हणा. तिथं सामील झाले तर तुम्हाला ताकद मिळते. ही गोष्ट ध्यानात ठेवा. नाहीतर तुम्ही काय नाही, तुम्ही लढा तिकडे, नोकऱ्या आम्हाला, असं करून चालणार नाही. कारण याच्यामध्ये तुमचा पण फायदा लढलं तरच आहे. हे लोक जर गेले तर तुम्हाला सांगतोय, तुम्हाला बँकेचं त्या दिवशीचं उदाहरण दिलं ना, हे इथंच आहेत बसलेले आपल्या सिव्हिलच्या बाजूला. त्याला 1 वर्ष पुरे झालंय, कोणी फिरून पाहत नाही. ते मला पण 2-3 वेळेस म्हणाले आमच्या उपोषणाला भेट द्यायला या म्हणे. म्हटलं भेट देऊन काय करू म्हटलं तुम्हाला, का त्याच्यात मार्ग नाही आहे. हे ठराविक लोक आहेत. पण आपला जो समाज आहे तो संबंध 13 तालुक्यामध्ये पसरलेला हा पेसा एरिया आहे. आणि त्या 13 तालुक्याच्या व्यतिरिक्त आदिवासी सप्ल्यांच्या बाहेरचा जो आदिवासी आहे तो अजून संबंध, मुंबईत पण आदिवासी आहे, तो पेसामध्ये नाही आहे. तर हे जे आदिवासी आहेत 9% महाराष्ट्रातले आहेत. आणि हे 9% आदिवासी म्हणजे महाराष्ट्राची 25 आमदार निवडून आणण्याची ताकद ठेवतात. एवढी मोठी ताकद आहे. हे 25 आमदार जर विधानसभेमध्ये एका वेळेस उठले, उभे राहिले आणि सांगितलं की हे लवकर लागू करा, सरकारची हिंमत नाही, सरकार घाबरेल. पण हे 25 आमदार एक विचाराने कधी उभेच राहत नाही, राहणारही नाही. तर त्यांचा बाळदी पाठीमागे राहतोय, गुराखी साठी घेऊन राहत होतो. तो म्हणतोय अरे विषय कोणता आहे, आपल्या विरोधात चालू आहे, तू त्यांना पाठिंबा देतो. आणि हे पण त्यांच्या मेहरबानीवर निवडून आलेले आहेत. त्यामुळं ज्याच्या मेहरबानीवर जो निवडून आला आहे त्याचाच हुकूम तो मानतोय. आणि म्हणून सगळ्यांना माझी सूचना आहे, हे आंदोलन आपण सगळे मिळून केव्हा संपवायचा त्याचा निर्णय घेऊ. पण एक लक्षात घ्या की हे आंदोलन तुम्हाला ऑर्डर मिळेल त्यापर्यंत आपल्याला चालू ठेवावं लागेल. प्रखरतेने लढा सुरू ठेवावा लागेल. ऑर्डर मिळण्याच्या अगोदर कोणी जर आपल्याला सांगितलं की ऑर्डरची जबाबदारी माझी, तर तोच गायब होईल, तुम्हाला भेटणार पण नाही नंतर. कारण आतापर्यंत भाषणं करून गेले ना इथून काही लोक, एक वेळेस आले, भाषणं करून गेले. फक्त लकी दादाच आहे का रोज तुम्हाला हजेरी लावतोय, पण तोही जास्त मदत करत नाही. तर सगळ्यांना सूचना आहे की हे आंदोलन आता सगळेच जे काही आदिवासी, जे काही जाणीव असलेले कार्यकर्ते माझ्यासारखे, त्याने हातात घेतलेला आहे. आमचा हिरमोळ करू नका. नाहीतर आम्ही तर कधी तुम्ही बोलवलं एखाद्या तर नंतर जर सांगितलं की या बुवा जेपी गावित साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जेपी गावित साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लक्की भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लक्की भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लड़ेंगे.